नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अरुंधती त्याचबरोबर घरातील सर्वजण बसलेले आहेत आणि बिल्डर घरी येऊन गेल्यामुळं खूप मोठा गोंधळ झालेला आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की अनिरुद्ध, तू असं करशील असं मला वाटलं नव्हतं. त्यावेळेस सगळ्यांना कळतं की सह्या आप्पांनी केलेल्या आहेत. त्यावेळेस आप्पा म्हणतात की तू तर मला सांगितलं होतं ना की हे इन्शुरन्सचे पेपर आहेत. त्यावेळेस अरुंधती म्हणते की तुम्ही आत्ता जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे अनिरुद्ध. तुम्हाला या गोष्टीची शिक्षा ही होणारच आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं आप्पांना फसवून सह्या घेतलेल्या आहेत ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यावरती आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनिरुद्धचं असं म्हणणं असतं की मी जे काही केलेलं आहे ते अगदी योग्यच केलेलं आहे, त्यामुळं माझ्या बाबतीत तुम्ही असं बोलू शकत नाही. आणि आप्पा, तुमचा शेअर तर तुम्हाला मिळणारच आहे ना. तेव्हा अरुंधती खूप चवताळते आणि ती म्हणते की तुम्ही आप्पांना शेअर देणारे कोण आहात? हे घर आप्पांचं आहे आणि तुम्ही आप्पांना शेअर द्यायची भाषा करताय. त्यावेळेस आप्पा असं बोलल्यानंतर, अरुंधती असं बोलल्यानंतर सगळेजण अरुंधतीकडे पाहू लागतात आणि अनिरुद्ध म्हणतो की तू असं बोलू शकत नाहीस. तेव्हा अरुंधती म्हणते जे खरं आहे आणि योग्य आहे तेच मी बोलत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जे केलेलं आहे ते योग्य आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या वेळची चूक तुम्ही पुन्हा केलेली आहे आणि हे घर मी तुम्हाला विकू देणार नाही. काही झालं तरी ते आप्पांचं घर आहे, तो आप्पांचा निर्णय आहे. आणि आप्पा म्हणतात की थांब अरुंधती. आणि आप्पा विचारतात कांचन कशी आहे, कारण अनघा आणि आरोही आलेले असतात. तेव्हा त्या दोघी सांगतात की आजींना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि आजींना कळत नाही आहे की नक्की काय करायचं आहे. त्यावेळेस आप्पा म्हणतात की जे काय झालेलं आहे त्यातलं कांचनला काहीही कळता कामा नये. काहीही झालं तरी कांचनला या कोणत्याच गोष्टीचा त्रास होता कामा नये. तिला काही कळू देऊ नका. आणि अनिरुद्ध, लक्षात येते ना तुला, कारण कांचनची अवस्था कशी आहे तुला माहिती आहे. आणि त्या क्षणी अनिरुद्ध असा इमोशनल झालेला आहे, म्हणजे आप्पांनी बरोबर अनिरुद्धला काय बोलल्यानंतर त्रास होतो ती गोष्ट अनिरुद्धच्या समोर बोललेली आहे. आणि त्याचबरोबर अनिरुद्ध आता इमोशनल झालेला आहे. तर इकडे ईशा म्हणत असते की यश, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला हे घर नको आहे. आम्हाला सगळ्यांना हे घर विकायचं आहे. तुझ्या निर्णयाशी काहीच देणं घेणं नाही आहे. आम्ही कोणीच कोणत्याच बाबतीत तुझ्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. काहीही झालं तरी आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्याचवेळी यश म्हणतो की काय चाललं आहे तुझं नक्की हे. त्यावरती इकडे बोलले अनिश म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी हे निर्णय तू घेऊ शकत नाही आहे. तुझं या घरावरती काहीच अधिकार नाही. तेव्हा अनिशला ईशा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू कोण आहेस हे बोलणारा? तुझा माझा काय संबंध आहे? त्यावरती अनिश म्हणतो की तू एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी अजून आपला डिवोर्स झालेला नाही. त्या नात्याने मी तुझा नवरा आहे आणि तू माझ्या बाबतीत असं वागू शकत नाही आणि बोलू शकत नाही. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, असं अनिश बोलतो. आणि तुझा या घरावरती अधिकारच नाही, तुझा या घरावरती हक्कच नाही, त्यामुळं तू या भाषेत बोलायचं नाही, हे कायमस्वरूपी लक्षात ठेव, असं अनिश ईशाला ठणकावून सांगतो. ईशाच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. तिला कळायचंच बंद झालेलं असतं, कारण अनिशने तिला चांगलंच ऐकवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की ती चुकीची आहे, ती या पद्धतीने वागू बोलू शकत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशा तिची लायकी सोडून बोलत असते. अनिश तिला चांगलंच ऐकवतो आणि ईशा म्हणते की एक गोष्ट तूही लक्षात ठेव, जरी तुला जे सांगितलं आहे ना, मी जे मागितले ना तुझ्याकडे ते दे मला आधी. तुला तेच द्यायला जमत नाही आणि तू माझ्याशी बोलतोयस. तुला माझ्याशी आणि माझ्या घरातल्यांशी बोलायचा कोणताही अधिकार नाही. ईशा पण तिची लायकी सोडून बोलत असते. तेव्हा यश अनिशला थांबवतो आणि यश आणि नितीन म्हणतात की ठीक आहे, आम्ही जायला निघतो. आणि नितीन पण अनिशला सांगतो की चल, इथे वाद घालू नकोस, एकतर बाप्पा जाणार आहे आणि हा वाद मला नको आहे, असं नितीन पण समजावतो. आणि मग ते दोघं जण जायला निघतात. खरं तर यशला खूप वाईट वाटत असतं आणि इकडे ईशा पुन्हा यशच्या जवळ येते आणि सांगू लागते की काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव की हे घर विकलंच जाणारच आहे, हे घर आम्ही बिल्डरला देणारच आहे, या भाषेमध्ये ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यशला मात्र घरातल्या सगळ्या आठवणी त्याच्या जाग्या झालेल्या असतात.
त्याला सगळं आठवत असतं, त्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात, पुन्हा नव्याने त्याच्या समोरून जात असतात. अगदी त्याचं आणि आरोहीचं झालेलं लग्न, त्यानंतर बारातीत केलेला डान्स, त्याचबरोबर घरातील सर्वांचा प्रत्येक क्षण आनंदात या घराने पाहिलेला आहे. आजीचा केलेला वाढदिवस, अरुंधती आणि आशूचं केलेलं लग्न, ईशा आणि ईशचं लग्न, त्याचबरोबर अनघा आणि अभिची हळद, त्यावेळेस सगळ्यांनी केलेला डान्स, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून जात आहेत. आणि त्याचवेळी यशच्या डोळ्यात पाणी येत आहे. त्याचबरोबर वरातीत आजीने केलेला डान्स, बरोबर त्यानंतर होळी साजरी केलेली होती, त्यावेळेस केलेली मजा, या सगळ्या गोष्टी त्याला आठवत आहेत. घरात एवढे सगळे खूप आनंदात असतात आणि हे सगळं काय होऊन बसलंय हा प्रश्न पडलेला असतो. दिवाळी किती आनंदाने आपण या घरात केलेली आहे आणि आता हे घर आपलं राहणार नाही, ह्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचा त्रास खूपच होत आहे. त्याचबरोबर आप्पा आणि कांचनने यशचे ओढलेले कान, कारण यश म्हणत असतो की मी लग्न करणार नाही, किंवा त्यांनी प्रत्येक वेळेस काही ना काही गोष्टी सांगितलेल्या असतात. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा घरातील त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असतात. त्याचं आणि आरोहीचं झालेलं दणक्यात लग्न, ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत आहेत. आणि यश बाप्पाला म्हणतो की बाप्पा, इतकी वर्षे झालं तू या घरात येत आहे, पण प्लीज आता आमच्यासाठी तू काहीतरी कर. आम्हाला हे घर नाही पाडायचं, या ठिकाणी आम्हाला टॉवर नाही उभा करायचा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो की अगं विशाखाला मी आजपर्यंत आई आप्पांशी असं बोलताना कधीच पाहिलेलं नाही, असं तू काय केलंस? तेव्हा संजना सांगते मी काहीच केलेलं नाही, कारण जे काय झालेलं आहे ते मला तिचं माहिती होतं, तिची दुखरी नस मला माहिती होती. कारण तिचं आणि केदारचं पैशावरून भांडण चाललेलं आहे. केदारच्या आईच्या ऑपरेशनसाठी विशाखाला पैसे हवे आहेत आणि ते पैसे तिच्याकडे नाहीत. ती पैसे द्यायला टाळाटाळ करते असं केदारला वाटत आहे, कारण त्याच्या आईच्याच ऑपरेशनसाठी पैसे हवेत म्हणून विशाखा पैसे देत नाही आहे. ही गोष्ट मला कळली. त्यावेळेस अनिरुद्ध म्हणतो पण हे तुला कसं कळलं? तेव्हा संजना सांगते की हे सगळं मला तिचा फोन कॉल ऐकल्यानंतर कळलं आणि मग त्याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचं मी ठरवलं आणि तिला त्याच्यावरूनच इमोशनल केलं आणि ती तयार झाली. अनिरुद्ध, तुला काय वाटतंय? आपण पुढच्या वेळेस आपल्या पेंटहाऊसमध्ये असणारे आपण सगळेजण आपण पुढच्या वर्षी आपल्या घरात गणपती बाप्पा बसूया आणि आपणना बोलूया, आरतीचा मान आपणना देऊया, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा अनिरुद्धला ही गोष्ट पटत नाही. अनिरुद्ध इमोशनल होतो. अनिरुद्ध म्हणू लागतो की हे सगळं जेव्हा होतंय तेव्हा मलाच इतकं वाईट वाटतंय की हे घर बिल्डरला देणं, ह्या सगळ्या गोष्टी, परंतु आप्पा ह्या गोष्टीसाठी तयार होतील का? पुन्हा अनिरुद्धचं तेच म्हणणं असतं. तेव्हा संजना त्याला म्हणते की ती गोष्ट आपण बिल्डरवर सोडली. अनिरुद्ध इमोशनल झालेला असतो. तो रडायला सुरुवात करतो, रडायला लागतो. तो म्हणतो की हे घर सोडताना मलाच इतका त्रास होतोय तर आप्पांना किती त्रास होईल? आप्पांचं लहानपण सगळं या घरात गेलेलं आहे आणि आत्ता हे घर आपण बिल्डरला देऊन पाडणार आहोत. ही गोष्ट मला सहन होत नाही. आप्पांची अवस्था काय होणार आहे? आणि अनिरुद्ध इमोशनल झालेला असतो. तेव्हा मात्र संजना डोक्यालाच हात लावते. संजनाला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय, म्हणजे आपण चुकत तर नाही आहे ना, असं सगळं संजनाच्या डोक्यात येत असतं. आणि अनिरुद्ध इमोशनल झालेला आहे. त्याला असं वाटतंय की आपण हा निर्णय घेऊन चूक तर करत नाही ना. आणि अनिरुद्ध रडायला लागलेला असतो. त्याला ह्या गोष्टीचा त्रास होत असतो. हे सगळं आता इकडे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरी हे घर आपण बिल्डरला नाही द्यायचं, असं थोडंफार तरी अनिरुद्धच्या डोक्यात येत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कांचन त्याचबरोबर घरातील सर्वजण असतात आणि सगळेजण आता बाप्पाचे विसर्जन आहे त्याच्या तयारीला लागलेले असतात. तेव्हा कांचन आणि आप्पा बोलत असतात. कांचन आणि आप्पा यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आत्ता जी गोष्ट घडणार आहे ती खूपच भारी आहे असा कांचन म्हणत असते. कांचनचं असं म्हणणं असतं की अहो, मी तुमच्याबरोबर आहे ना, तुम्ही कशाला विचार करताय? कारण मला माहिती आहे ना तुम्हाला काय हवं आहे ते, मग तुम्ही टेन्शन घेऊच नका, असं कांचनचं म्हणणं आहे. कांचन म्हणत आहे आप्पांना की हे बघा, तुम्हाला हे घर विकायचं नाही आहे ना, मग हे घर विकणार नाही आणि तुम्ही तटस्थ राहा. काही झालं तरी हे घर आपण विकायचंच नाही, या गोष्टीवरती तुम्ही तटस्थ राहायचं आहे, मी तुमच्यासोबत आहे, असं कांचन सांगत आहे. त्याचबरोबर इकडे आप्पांनाही ही गोष्ट कुठंतरी पटत आहे. त्यावेळेस आप्पा म्हणत आहेत की हो बरोबर आहे. आणि कांचन म्हणते की मी आहे ना तुमच्याबरोबर. आप्पा म्हणतात अगं, मला असं वाटलं की अनिरुद्धला हे घर विकायचे तर तू तयार होशील. तेव्हा कांचन म्हणते अनिरुद्धवर जरी माझं प्रेम असलं तरी
मला माहिती आहे ना, मी तुमच्याबरोबर आहे. काहीही झालं तरी तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात असं कांचन सांगत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की बाप्पाची आरती केली जाते. विसर्जनाचा दिवस असतो. घरातील सर्वजण इमोशनल झालेले असतात. यश सगळ्यांना आरती देतो. आप्पा आणि कांचन या दोघांनी जोडीने आरती केलेली असते. यश सर्वांना आरती देत आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनघा आणि आरोही इमोशनल झालेल्या असतात. त्या म्हणत असतात की बाप्पा जाणार म्हणलं की खरंच खूपच इमोशनल व्हायला होतं. म्हणजे ही गोष्ट सहनच होत नाही. तेव्हा अरुंधती म्हणते की हो, प्रत्येक वर्षी बाप्पा येतात आणि विसर्जनाच्या दिवशी आपली अवस्था अशीच झालेली असते. आपल्याला ही गोष्ट सहनच होत नाही असं अरुंधती पण सांगू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता गणपती बाप्पा मोरया म्हणत बाप्पाच्या विसर्जनाची तयारी बाहेर अंगणात केलेली आहे. मग अनिरुद्ध बाप्पांना उचलतो आणि विसर्जनासाठी घेऊन जातो. काही झालं तरी आत्ता सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे आणि ते बाप्पा आलेले आहेत. ही गोष्ट आनंदाने सगळेजण तिथे एन्जॉय करत आहेत. आरोही मात्र खूपच इमोशनल झालेली आहे. तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे. तिला ह्या सगळ्या गोष्टी नवीनच आहेत. त्यामुळं तिला खूपच भारी वाटत आहे. पण तिच्यासाठी इमोशनल गोष्ट आहे ती म्हणजे बाप्पा जाणार आहेत. आता सगळेजण विसर्जनासाठी बाहेर जात आहेत. सगळेजण गणपती बाप्पा मोरया म्हणत बाप्पाचा जय जयकार करत निघालेले आहेत आणि त्याचबरोबर अरुंधतीही खूपच इमोशनल झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे आणि इकडे अनिरुद्ध आणि संजना यांना माहिती आहे की आता बाप्पाचं विसर्जन झालं की कोणता बॉम्ब फुटणार आहे. कारण त्यांनी त्या गोष्टीची सगळी तयारी केलेली आहे. बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी तो बिल्डर येणार आहे आणि घरामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे. ही गोष्ट ही फक्त संजना आणि अनिरुद्धलाच माहिती आहे. कारण त्यांनी हा मोठा राडा करून ठेवलेला आहे. इकडे बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी अनिरुद्ध, यश आणि आभी जो त्यांनी हौद केलेला आहे त्या हौदाच्या दिशेने गेलेले आहेत आणि बाप्पाचं विसर्जन करत आहेत. घरातील सर्वजण बाप्पाचा जय जयकार करत आहेत. यश मनातून म्हणत आहे की बाप्पा काही झालं तरी आमचं हे घर वाचव. मला आमचा हा समृद्धी बंगला एकत्र कुटुंब हवं आहे असं यशचं म्हणणं आहे. हे सगळं यश बोलत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यातच इथे बिल्डर राजेश भोसले घरी येतो आणि तो म्हणू लागतो की मी बिल्डर राजेश भोसले. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. नाही, त्या दिवशी मी चुकीच्या वेळी आलो आज पण असं मला वाटतंय का? त्या दिवशी पण चुकीच्या वेळी मी आलेलो पाहून अनिरुद्ध सर आणि संजना मॅडम जरा बावरले होते ना, आज पण तेच वाटतंय मला. तेव्हा संजना म्हणते की नाही, आज तुम्ही अगदी योग्य वेळी आलेला आहात, चुकीच्या वेळी अजिबात आलेला नाहीत, त्यामुळं बोला तुम्ही. तेव्हा बिल्डर सांगतो की मी तुम्हाला माझी ओळख करून द्यायची विसरलो, मी बिल्डर राजेश भोसले आणि हे घर आता माझ्या मालकीचं झालेलं आहे. आणि विनायक देशमुख लक्षात येते का तुमच्या, असं तो बोलत असतो. तेव्हा आप्पांना धक्का बसतो. आप्पा म्हणतात की हे कसं शक्य झालं, कारण काहीही झालं तरी मी कुठल्याही बिल्डरला घर दिलेलंच नाही. तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की तुम्ही काय बोलताय हे. तेव्हा बिल्डरचं असं म्हणणं असतं की हो, जे योग्य आहे तेच बोलत आहे मी. काही झालं तरी हे घर आता माझ्या मालकीचं झालेलं आहे असं बिल्डर सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसतो आणि मग यश म्हणतो हे कसं शक्य आहे, हे घर आमचं आहे, ते तुमच्या मालकीचं कसं होणार आहे, आप्पांचं घर आहे हे. तेव्हा बिल्डर म्हणतो की अँग्री यंग मॅन, एवढं तापू नकोस तू, गरज नाही आहे त्याची. हे घे फाईल आणि चेक कर एकदा घर कोणाच्या मालकीचं आहे ते, कारण हे घर आता माझ्या मालकीचं झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. या भाषेमध्ये तो बोलत असतो आणि सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळेजण म्हणू लागतात की कसं शक्य आहे. तेव्हा आप्पांनी स्वतः हे घर मला दिलेलं आहे, मी या घराचा मालक आहे आणि माझ्याच घरात उभा राहून तुम्ही माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही, हे तो बोलत असतो. अरुंधतीला तो म्हणत असतो की तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं ना, मग आता तुम्हाला ही गोष्ट समजेल की हे घर माझ्या मालकीचं कसं झालेलं आहे. ही फाईल बघा. आणि मग ती फाईल यश आणि अरुंधती दोघंही पाहू लागतात. तर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे यश आणि ईशा आणि अभिला मात्र सगळ्या गोष्टी माहिती असतात. ते मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. तेव्हा अरुंधतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय झालेलं आहे. ती फाईल बघते तर त्याच्यावरती आप्पांच्या सह्या असतात. आप्पांसाठी ही खूप मोठी गोष्ट असते आणि त्याच्यावरती हे घर यश म्हणतो की तुम्ही दोघंच हे घर बिल्डरला देऊ शकत नाही, विकू शकत नाही. त्याच्यावरती संजना म्हणते आम्ही दोघांनीच नाही केलेलं, ह्याच्यावरती सगळ्यांच्या सह्या आहेत आणि सगळ्यांच्या संमतीने झालेलं आहे. तेवढ्यात अनघा आणि आरोही तिथं आलेल्या असतात.
तेही म्हणतात की हा निर्णय फक्त तुम्ही दोघंच घेऊ शकत नाही, तर त्यांना दोघींनाही सांगितलं जातं की हा निर्णय, संजना म्हणते की हा निर्णय सगळ्यांच्या सहमतीने झालेला आहे. बघा ती फाईल, त्याच्यावरती आप्पांच्याही सह्या आहेत, तुमच्या लक्षात येईल असं सांगितल्यानंतर आप्पांना धक्का बसतो, कारण आप्पांना कळलेलं असतं की त्यांना कुठली गोष्ट सांगून ह्या सह्या घेतल्या गेलेल्या आहेत. आप्पांना कळलेलं असतं की नक्की कशामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्यामुळंच आप्पा हे टेन्शनमध्ये असतात. आणि तेवढ्यात आप्पा विचारतात की कांचन कशी आहे. तेव्हा त्या दोघीजणी सांगतात की आजींसाठी हा खूपच मोठा धक्का आहे आणि आप्पांसाठी हा खूप मोठा धक्का असतो, कारण काहीही झालं तरी आप्पा खूप मोठ्या पेचात अडकलेले असतात. अरुंधती खूप चिडलेली असते. ती अनिरुद्ध आणि संजनाला म्हणते की तुम्ही मागच्या वेळेस पण तीच चूक केलेली होती, आप्पांच्या खोट्या सह्या केलेल्या होत्या आणि आज पुन्हा ती चूक करताय, आता सोडणार नाही, तुम्हाला कोर्टात खेचणार आहे. तेव्हा संजना म्हणते की चुकतेस तू अरुंधती, ह्या सह्या खोट्या नाहीत तर ह्या सह्या खऱ्या आहेत, ह्या सह्या आप्पांनी स्वतः केलेल्या आहेत, विचार त्यांना. आणि जेव्हा अरुंधती आप्पांना विचारत असते तेव्हा आप्पा म्हणतात की यांनी माझ्याकडून फसवून सह्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तर मला सांगितलेलं होतं की हे इन्शुरन्सचे पेपर आहेत, मग याच्यावरती सही कशी, मला कशी, हे प्रॉपर्टीचे पेपर कसे निघाले. आणि आता सगळ्यांना धक्का बसलेला आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की अनिरुद्ध, एक गोष्ट कर, आता कांचनला यातलं काही कळू देऊ नकोस, कारण कांचनला हे सगळं सहन होणार नाही असं आप्पा स्पष्टपणे सांगत आहेत. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे आणि आप्पांना अनिरुद्ध म्हणतो की मी तुमचे शेअर्स तुम्हाला देईल. तेव्हा इकडे अरुंधती म्हणते की आप्पांना त्यांचे शेअर्स देणारे तुम्ही कोण आहात, कारण काहीही झालं तरी आप्पांना त्यांचे शेअर्स देण्याचा अधिकार तुम्हाला नाही, कारण हे घरच आप्पांचं आहे आणि तुम्ही त्यांना शेअर्स कसे काय देऊ शकता असं अरुंधती विचारत आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की काही झालं तरी कांचनला यातलं काही कळू देऊ नका, तिला हे सहन होणार नाही. आणि त्या क्षणी अनिरुद्ध हा इमोशनल झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार.